राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी संघर्षाला अखेर यश आलं आहे। 5 जून 2025 पासून सुरू असलेले धरणे आंदोलन आज फलद्रूप ठरले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला। आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार टप्पा वाढीचा निर्णय मंजूर करण्यात आला असून 970 कोटी रुपयांची तरतूद करून संबंधित निधीला मंजुरी देण्यात आली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील 63,000 शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी याबाबत माहिती दिली असून हा विजय सर्व शिक्षकांच्या ऐक्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शिक्षक संघटनांनी 5 जून पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं होतं। 30 जूनच्या पुरवणी मागणीत तरतूद नसल्याने संतप्त झालेल्या संघटनांनी 8 आणि 9 जुलै रोजी राज्यभरातील शाळा बंद ठेवल्या। सुमारे 20 ते 25,000 शिक्षक रस्त्यावर उतरले आणि आंदोलन तीव्र करण्यात आले। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिलेला शब्द आज मंत्रिमंडळात निभावला। या लढ्यात संकटमोचक गिरीश महाजन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मंगेश चव्हाण आणि अन्य शिक्षक पदवीधर आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला। या सर्व नेते मंडळींचे शिष्टमंडळाने आभार मानले। यावेळी समित कदम, विजयसिंह माने, पुंडलिक रहाटे, वैद्यनाथ चाटे, मच्छिंद्र सावंत, संजय डावरे, सदानंद लोखंडे, अजय थूल, संतोष पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते।